हॅलो मैत्रिणींनो, मी आज ढोकळा बनवते बेसनचा. तुम्ही पाहू शकता. टोप असा काय तर पहिला मी ढोकळा बनवलेला, तो रेकॉर्ड करायला मिळाला नाही मला, तर मग आता दुसरा बनवते. तुम्ही पाहू शकता. मी आता त्याच्यामध्ये ना पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच साखर, थोडंसं मीठ, थोडंसं लिंबू फूल अर्धा चम्मच असं आपल्या ह्याच्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं. नंतर मग त्याच्यात मी ऑइल टाकलं आणि ते सगळं मिक्स करून चांगलं व्यवस्थित घ्यायचं. नंतर मग मी 2 वाटी बेसन टाकलं आहे. हे 2 वाटीचं माप आहे. 2 वाटी बेसन घेतलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. पाहू शकता. थोडं थोडं पाणी घालून बॅटर तुम्हाला कसं पाहिजे, भजी आपण करतो बटाटा भाजी वगैरे त्या टाईपमध्ये ते बॅटर करून घ्यायचं. आता मी इनो फोडून घेतलं आहे. तर इनो लगेच टाकलं ॲक्टिव्ह होण्यासाठी पाणी टाकायचं. तुम्ही ज्याच्यामध्ये बनवता त्याला भांड्याला तेल लावून घ्यायचं. आता इनो टाकला, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचं, थोडं पटापट मिक्स करायचं, थांबायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नाही व्यवस्थित केलं तर तो ढोकळा लाल होतो त्या सोड्यापाय. मग सोडा चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्या भांड्यामध्ये मी ठेवते आणि कुकरचं भांडं घेतलं इडलीचं, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि आता आपण बेक करायला ठेवूया. तर 20 मिनटात खूप होतात, 20 मिनटं लागतात. आता पाहू शकता बेक झाला आहे आपला, एकदम सॉफ्ट झाला आहे ढोकळा. माझ्याकडे पाहुणे आलेले माझे माहेरचे, तर मग त्यांच्यासाठी मी बनवलेला. माझी आई वगैरे आलेली, वहिनी, त्याच्यामुळे. आणि मी हा रवा केक पण बनवते. तुम्ही पाहू शकता. 2 रवा केक बनवून ठेवले. त्याची रेसिपी मी नंतर टाकेन, मला ते शूट करायला मिळालं नाही. पाहू शकता. आणि आता आपण दुसरा ढोकळा कट करतो आहे. दुसरा ढोकळा तो खूपच सॉफ्ट झालेला, खूप छान झाला आणि मस्त होतो. तुम्ही वेगळ्या करण्यापर्यंत बघू शकता किती सॉफ्ट झाला आहे. छान होतो. छान रेसिपी करून बघा तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला. आता आपण फोडणीसाठी ऑइल गरम करतो आहे. पाहू शकता. चांगलं ऑइल गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपली ओली मिरची, मोहरी टाकायची आधी, नंतर ओली मिरची, कढीपत्ता, हिंग ते टाकून घ्यायची फोडणी. आणि काय काय लोक फोडणीमध्ये पाणी ओततात, मी तसं करत नाही. मी ढोकळा कट करून घेतलेला, त्याच्यावर कोथिंबीर टाकली, नंतर मग फोडणी ओतली, नंतर मग साखरेचं पाणी बनवलं. तुम्ही पाहू शकता. कोथिंबीर टाकली, फोडणी मी अशीच वर टाकली, मला तसंच आवडतं. आणि मग नंतर साखरेचं पाणी बनवून ठेवलेलं, ते साखरेचं पाणी टाकतो आहे आपण. बघू शकता. खूप छान लागतो ढोकळा. तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.